16वे शतक, निजामशाहीचा काळ. सह्याद्रीत उभा असलेला हा डोंगर कैद्यांना ठेवण्यासाठी वापरला जायचा. पण कुणालाही कल्पना नव्हती की याच डोंगरावर एक दिवस स्वराज्य उभं राहील आणि रायरीचं नाव इतिहासात रायगड म्हणून ओळखलं जाईल. काशी, गया, प्रयाग, मथुरा एका बाजूला, आणि माझा हा रायगड एका बाजूला. अन स्वराज्याचा तोरण बांधिल शिवबान राजान, सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. ब्रिटिश जेव्हा हे डिस्ट्रॉय करत होते तेव्हा रायगड 11 दिवस जळत होतं. आणि झाले. आम्ही ऑलमोस्ट ट्रॅव्हलिंग करून रात्री 10:30ची बस पकडली आणि ट्रॅव्हलिंग करून इथे पोहोचलोय. हा फक्त ट्रॅक नाही, हा त्या भूमीतला प्रवास आहे जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न वास्तवात उभं केलं. आणि म्हणतात ना, महाराजांचे किल्ले फक्त चढायचे नसतात, ते अनुभवायचे असतात. त्याच्या मागे तुम्ही बघताय हा नाणे दरवाजाचा मार्ग आहे. आणि आता आपण जिथून आलो तो चित्त दरवाजा मार्ग आहे, जो इथे येऊन इंटरसेक्ट होतो. एक मार्ग नाणे दरवाजाचा आहे आणि एक आपला चित्त दरवाजा आहे, जो नाणे दरवाजा मोस्ट ऑफ आपले महाराज वापरायचे येण्या जाण्यासाठी, कारण हा पालखी नेण्यासाठी एक इझी मार्ग होता. आणि इकडनं आता आपण वरती पोचू तर महादरवाजा लागेल. तर आता महादरवाजाचे तर आता ऑलमोस्ट पोचत आलो आपण. हाफ पार्ट आपण पूर्ण केली आहे. तर आता थोडं पाण्याचा ब्रेक घेऊ. इथे आपल्याला एक शॉप बघायला भेटतं, तिकडे तुम्ही ब्रेक घेऊ शकतात आणि पुढची वाटचाल सुरू ठेवू शकता. सह्याद्रीच्या कडे कपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा. तर ऑलमोस्ट आम्ही महादरवाजाला पोचू आता. बट थोडी दमछाक वाटते, बट एक पीसफुल वातावरण आहे आणि ऊन नसल्यामुळे एकदम फ्रेश हवा येते, त्यामुळे एवढं काय वाटत नाही. आणि रायगड हा ट्रॅक मला खूप आधीपासून करायचा होता. जेव्हा मी ट्रॅकिंग ही गोष्ट सुरुवात पण नव्हती केलेली, तेव्हापासून मला एक होतं की रायगड किल्ला हा आपल्याला चढायचा आहे कधी ना कधीतरी. आणि आज ती वेळ आली आहे आणि आपण आलो आहे रायगडला. आणि एक भारी फिलिंग आहे. इथे पायऱ्या असल्यामुळे जास्त काय एवढं हार्ड नाही आहे, मॉडरेट आहे. पायाची उंची आता हे सगळे पायऱ्या नवीन बांधलेत, त्यामुळे खूप इझिली आपण ट्रॅक करू शकतो. तेवढं आपल्याला काय वाटत नाही. तर येस, माझ्यासोबत आमचे शिलेदार आहे नेहमीप्रमाणे, अभिषेक वागरे, जे आपल्याला गाईड करतात. आका नक्षा वगैरे घेऊन आलेत त्यांच्यासोबत. पण त्यांना विचारलं मी कसं काय, तर त्यांना काय माहिती नाही. ते असे आहेत आपले शिलेदार. कृष्णा गोदा भीमा तापी घागर भरती तुझ्या कृपेच्या. जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी हा जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी. तर आम्ही आत्ता महादरवाजा क्रॉस करून आम्ही आतमध्ये आलोय. आता आम्ही विचार करतोय की पहिले टकमकटूकडे जाऊ, नंतर बाकी राज दरबार आहे, आपल्याकडे शिरकाई मातेचं मंदिर आहे, पर जगदीश्वराचं मंदिर आहे, ते पण करूया.
तर आता सध्या पहिले टकमक टोकाकडे जाऊ, आपल्याला हिरकणीकडा पण करायचा आहे. तर अशी खूप सारी गोष्ट आहे करायसारखे. तर आता ऑलमोस्ट आम्हाला 7:30 झाले, तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तर अराउंड 4 तासमध्ये आपल्याला जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करूया, कारण गड खूप मोठा आहे. तर एकदा कन्फ्युजन आहे की पहिला काय बघायचं. तर आधी आता वरती जाऊया, काय काय आधी मॅप बघूया. मॅप आमच्याकडे मॅप घेऊन आलो आम्ही. तर लेट्स सी की काय बघायला भेटतंय. आम्ही शिले जाणं पहिला आम्हाला काय आलं बघ बघ. आता आपण कुठे आहे? मला तू बोलतो बघ. आम्हाला साधे गुगल मॅप नाही समजत आणि हा पेपर मॅप बघून आम्हाला सांगणार आहे. चल पहिल्या शिरकाई मातेला जाऊ. हा आता कसं बोललास? शिरकाई मातेच्या नावानं सांग बरं. शिरकाई देवीचा इतिहास शिवपूर्व कालापासून दिसतो. रायगडावर कोणताही मोठा प्रसंग असो किंवा राजकीय किंवा धार्मिक उत्सव, शिरकाई मातेची पूजा आणि गोंधळ झाल्याशिवाय ते एकही कार्य सुरू होत नाही. भेटशील कधी रे आता, तुझी लेकरे रोज नव्याने शोधत राहावी तुझ्या खुणा, उद्धरून तू धागा मारा. आणि तिथे आपण पाया पडलो आणि तिथूनच समोर येऊन आपण होळीच्या माळ्याला लागतो. तर इकडे महाराजांच्या काळी होळी पेटवली जायची आणि तिथे एक खेळ खेळला जायचा. जेव्हा पण होळी पेटली जायची तेव्हा त्याच्या आतमध्ये नारळ टाकला जायचा आणि तो नारळ काढ पेटत्या होळीमधून त्याला महाराज सोन्याचं कडं आणि मानाचा घोडा दिला जायचा. तर अशी स्पर्धा लागायची. तर आपण होळीच्या माळ्याला लागूनच एक बाजारपेठ लागते. तर तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की गडावर बाजारपेठ का? कारण खूप सारे गडावर आपण बघतो की बाजारपेठ ही अशी गोष्ट नाहीच आहे, पण रायगडवर बाजारपेठ का? तर कसं होतं, ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर स्वराज्याचं रिस्पॉन्सिबिलिटी आलेली, तेव्हा एक असतं की आपल्याला उत्पन्न लागतं, एक इन्कम लागतं, आपल्याला स्वराज्य चालवायचं आहे त्यासाठी एक इन्कम लागतं. तर महाराजांची युक्ती होती, त्यासाठी महाराजांनी इकडे बाजारपेठ चालू केली आणि त्याचा खूप उपयोग झाला गडाला सुद्धा आणि आपल्या राजधानीला सुद्धा. तर इकडे एकूण 44 बाजारपेठ आहे, जे की लाईनीत आहे. एका साईडला उजवीकडे बोलू शकतो 22 आहे आणि डावीकडे 22 आहे. अशी सरळ रांगेत बाजारपेठ आहे. जेव्हा ना कडेलूट करायची माहिती आहे महाराजांच्या जमान्यात, जे पण विश्वासघात वगैरे करायचे, तर त्यांचं कसं असायचं की गोणीमध्ये भरायचे, त्याच्यावर एक शिक्का लावायचे नाव वगैरेचा आणि मग त्यांना तिथून फेकायचे डोंगरावर, जे आपण टकमक म्हणतो तिकडनं, आणि जाऊन परत बघायचे काय जिवंत आहे की नाही. बॉडी उचलायला जायचे, जरी जिवंत असेल तर परत वरती दुसऱ्यांदा येऊन परत खाली पाडायचे. तर असं असायचं. तुला पिकला पाहिजे आता बाई, तू पण एक मुघलच आहेस. मी एक टप्प्याच्या आतमध्येच मरीन. टप्पा पण पडायची गरज नाही. अरे भाई हे मस्जिद सारखं काय दिसतंय? अरे मस्जिद नाही आहे, ते जगदीश्वराचं मंदिर आहे. जगदीश्वराचं मंदिर महाराजांसाठी अत्यंत पवित्र होतं. त्यांचा दिवस इथल्या शंकराच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नसे. इथल्या शिवलिंगातून त्यांना विशेष आध्यात्मिक शक्ती आणि शांतता मिळायची. मंदिराचा प्राकारही खूप मोठा आहे, सुमारे 14,000 चौरस फूट. राजधानीवरील प्रमुख देवस्थान आणि महाराजांचं गाढ श्रद्धा असल्यामुळे त्याची ही भव्यता अगदी स्वाभाविक आहे. आणि जगदीश्वर मंदिराचं तुम्ही आर्किटेक्चर बघाल तर पूर्ण इंडो इस्लामिक स्टाईलमध्ये हे आर्किटेक्चर बांधलं गेलं आहे. कारण त्यावेळी जेव्हा शत्रू याला लांबून बघतील तेव्हा हे मस्जिदसारखं वाटलं पाहिजे आणि तेव्हा जे मुघल होते त्यांनी ते हल्ले करू नये म्हणून याचं स्ट्रक्चर असं बांधलं गेलं आहे. हिरोजी संकोच करू नका, मागा. महाराज
पायरीवर एक दगड लावायचा आहे आणि त्यावर मजकूर लिहायचा आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. काय ती निष्ठा आणि प्रेम महाराजांच्या प्रती. रायगडासारखा भव्य किल्ला उभा करूनही हिरोजी इंदुलकरांना गर्वाचा लवलेश नाही. त्यांनी काय मागावं, सोनं नाणं छे. जगदीश्वराच्या पायरीवर सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुलकर असे कोरून द्यावे. कारण प्रत्येक दिवशी महाराज सकाळी जगदीश्वराच्या दर्शनाला जाताना याच पायरीवर त्यांचं पाय पडेल व महाराजांची सेवा करण्याची संधी यामुळे हिरोजींना रोजच मिळत राहील. माझ्या राजा र, माझ्या शिवबार, माझ्या राजा र, माझ्या शिवबार. प्रतिमा बघायला मिळते ते महाराजांचा राज्याभिषेक झालेला त्यावेळेस. इंद्रजिमी जंभ पर बाण बसु अंब पर, रावण सदंभ पर रघुकुल राज है. 6 जून 1674 रायगड सजला होता. 32 मण सोन्याचे सिंहासन तयार होतं, तेजाने पेटलेलं. 4,500 राजे, देशी विदेशी मान्यवर सगळे एकच क्षण पाहायला जमलेले. सभागृहात प्रवेश करताच 4,500 राजांनी मानवंदना दिली. समोर सिंहासन आणि 3 पायऱ्या. पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताच महाराजांचे डोळे भरून आले. लाख मेली तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मरू नये ही आठवण काळजात घाव घालून गेली. शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले. लोकांनी दिलेलं, स्वराज्याने घडवलेलं, मावळ्यांच्या बळावर उभं राहिलेलं सिंहासन त्या दिवशी राजा नव्हे छत्रपतीच नमले. रायगड फक्त एक किल्ला नाही, हे शिकवण आहे. सिद्ध, पराक्रम आणि आपली ओळख. प्रत्येक दगड, प्रत्येक पायरी, प्रत्येक वारा एकच संदेश देतो. स्वराज्य म्हणजे स्वाभिमान, आणि तो आजही इथे जिवंत आहे. म्हणूनच रायगड फक्त ट्रॅक नव्हता, हा एक अनुभव होता जो माझ्यासोबत आयुष्यभर राहील.